नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 1 फेब्रुवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण, त्यालाच आपण ट्राय असे म्हणतो, तर या ट्रायच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अनिल कुमार लाहोटी. मित्रांनो, आता भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण या संस्थेच्या अध्यक्षपदी अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर या भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले अनिल कुमार लाहोटी हे रेल्वे भारतीय बोर्डाचे माजी अध्यक्ष होते. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताचा 2024-25 वर्षात आर्थिक विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज IMFने वर्तवलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 6.5%. 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर हा 6.5% राहण्याचा अंदाज IMFने वर्तवलेला आहे. तर मित्रांनो, या IMFचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. या संस्थेची स्थापना ही 27 डिसेंबर 1945 रोजी झालेली आहे. हे 2 पॉईंट लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा, यावर प्रश्न विचारला जात असतो. तर या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, अमेरिका या ठिकाणी. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, 2 पॉईंट आहे ते देखील खूप महत्त्वाचे आहे. IMFने वर्तवलेल्या 2024 मध्ये जागतिक आर्थिक विकास दर हा 3.1% राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. तर 25 मध्ये जगाचा आर्थिक विकास दर हा 3.2% राहण्याचा शक्यता IMFने वर्तवलेली आहे. हे 2 पॉईंट लक्षात असू द्या. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ICCने जाहीर केलेल्या महिला T20 क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये कोणती भारतीय महिला खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दीप्ती शर्मा. ICCने जाहीर केलेल्या महिला T20 क्रमवारीत गोलंदाजीमध्ये दीप्ती शर्मा ही भारतीय महिला खेळाडू दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडू दीप्ती शर्मा हिचे उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस दलात DSP पदावर देखील निवड झालेली आहे. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. मित्रांनो, भारतीय महिला खेळाडू दीप्ती शर्मा हिची उत्तर प्रदेश राज्याच्या DSP पदावर ही निवड झालेली आहे. तर ICCने जाहीर केलेल्या T20 क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये बेथ मुनी खेळाडू पहिल्या स्थानावर आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ऑप्शन क्रमांक 4, अशोक सराफ यांना हा जाहीर झालेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी ही निवड केलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण जाहीर झालेले अशोक सराफ हे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, या महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये 25 लाख रुपयाची रोख रक्कम ही त्यांना दिली जाणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या 2023 वर्षातील जगातील 180 भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 93व्या. मित्रांनो, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या 2023 वर्षातील जगातील 180 भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत देश हा 93व्या क्रमांकावर आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार हा
सोमालिया या देशात आहे. तर जगात सर्वात कमी भ्रष्टाचार करणाऱ्या देशांमध्ये डेन्मार्क देश प्रथम क्रमांकावर आहे. तर आपला प्यारा भारत देश हा 93व्या क्रमांकावर आहे. हे तिन्ही पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण भारताचे 2023-24 मधील रँकिंग देखील बघून घेऊया. तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये होता 40वा. तर वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 56वा. तर डिजिटल गुणवत्ता जीवन निर्देशांक सर्वेक्षणामध्ये होता 52वा. तर ग्लोबल क्रिप्टो ॲडॉप्शन इंडेक्समध्ये होता पहिला. तर हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये होता 80वा. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये होता 126वा. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये होता 127वा. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकमध्ये होता 40वा. तर जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये होता 161वा. आणि आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये होता 131वा. लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकमध्ये होता 38वा. तर आनंदी देशांच्या बाबतीत भारताचा 2023 मध्ये होता 126वा. हे सर्व रँकिंग तुम्ही भारताचे लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, आता सध्या न्यूज आलेली आहे की पोलीस भरती ही पडणार आहे. त्या दृष्टीने आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे एका नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. या सर्व गोष्टींचा येत्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल. तर चला मित्रांनो, आपण नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 2023 या वर्षात अमेरिकेने किती लाख भारतीयांना व्हिसा देऊन नवा विक्रम रचलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 10.40 लाख लोकांना 2023 या वर्षात अमेरिकेने व्हिसा देऊन हा नवा विक्रम केलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशाचा 2022-23 मध्ये महिला श्रमशक्ती दर किती टक्के झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 37%. केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशाचा 2022-23 मध्ये महिला श्रमशक्ती दर हा 37% झालेला आहे. केंद्र अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण 2022-23 मध्ये 933 राहिलेले आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर दुसरा पॉईंट, केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण 58.2% झालेले आहे. तर तिसरा पॉईंट, केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार 22-23 मध्ये देशात कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण 59.4% राहिलेले आहे. तर चौथा पॉईंट, केंद्र अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 7 ट्रिलियन टन होण्याचा अंदाज आहे. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील एकूण जनधन खात्यामध्ये किती टक्के महिलांची खाती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 55%. मित्रांनो, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील एकूण जनधन खात्यामध्ये 55% ही महिलांची खाती आहे. हा पॉईंट देखील लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. सतनाम सिंग सिद्धू यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केलेली आहे. तर ते कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू आहे? तर हे सतनाम सिंग सिद्धू ऑप्शन क्रमांक 1, चंदीगड या विद्यापीठाचे कुलगुरू आहे. तर राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झालेले सतनाम सिंग सिद्धू यांचे पंजाब राज्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतातील हिमबिबट्याचा पहिला वैज्ञानिक अहवाल कोणाच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भूपेंद्र यादव. मित्रांनो, भारतीय हिमबिबट्यांचा पहिला वैज्ञानिक अहवाल भूपेंद्र यादव यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर हिमबिबट्याच्या पहिल्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात हिमबिबट्यांची एकूण संख्या ही 718 एवढी झालेली आहे. मित्रांनो, ही संख्या लक्षात असू द्या, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तर देशात सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या ही लडाखमध्ये आहे. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की हिमबिबट्यांची सर्वाधिक संख्या
लडाख या राज्यात आहे. तर पहिला हिमबिबट्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या ही लडाखमध्ये किती आहे, तर ती आहे 477. एवढा पॉईंट लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल, व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की येत्या परीक्षेमध्ये होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी हा येत्या परीक्षेमध्ये मागे राहता कामा नये. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.